गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाउ आर यू? ओके, आज आपण एक नवीन पॉईंट घेऊन आलेलो आहे. अतिशय सोपा पॉईंट्स आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एस एच एम. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एस एच एम म्हणजे काय? आपला जो पार्टिकल आहे एस एच एम परफॉर्म करतोय सिंपल हार्मोनिक मोशन्स. ओके, आणि त्याचा आपल्याला ग्राफिकल दाखवायचं. समजा आपला हा जो पार्टिकल आहे, मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, आणि हा जो आपला पार्टिकल आहे तो काय करतोय? सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय, सिंपल अलॉंग दिस पाथ. आणि त्या पार्टिकलचं आपल्याला काय दाखवायचं? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एस एच एम. आता जो आपला जो पॉइंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एस एच एम, आणि त्या आपण दोन पार्ट्स केलेले आहेत. पहिल्या पार्ट्समध्ये बघा, ए पार्ट्समध्ये पार्टिकल एक्झिक्युटिंग, पार्टिकल काय एक्झिक्यूट करतोय? एस एच एम. आणि स्टार्टिंग, सगळ्यात महत्त्वाचं बघा, स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन टुवर्ड द पॉझिटिव्ह. पार्टिकल इथून स्टार्ट होणार आहे. ओके, पहिल्या पार्ट्स मध्ये पार्टिकल कुठून स्टार्ट होणार आहे? मीन पोझिशन पासून पॉझिटिव्ह कडे. आणि नंतर आपण बी मध्ये काय बघणार? पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून काय स्टार्ट होणार आहे. हा जर तुम्हाला ए जर समजला, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, तर तुम्हाला सेकंड जो आहे बी आहे तो इझी समजायला जाईल. अतिशय सोपा पॉईंट आहे, इझी आहे. ओके, स्टार्ट करायचा. बघा, आपलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एस एच एम्स. आपल्याला माहिती आहे पार्टिकल्स एक्झिक्युटिंग एस एच एम्स. ओके, द जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज x is equal to a sin ओमेगा टी प्लस फाय. हे आपलं जनरल इक्वेशन आहे. पार्टिकल जर सिंपल हार्मोनिक मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय? ए साइन ओमेगा टी. हे आपण बघितलं होतं अगोदरचे जे व्हिडिओ आहेत. जे हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओ नंबर आपण 10 करतोय, दुसरा तिसरा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसं आलेलं आहे. नंतर जर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, आपण केसेस बघितले होते, काही केसेस. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकल जर मीन पोझिशन पासून जर स्टार्ट झाला तर डिस्प्लेसमेंट काय असते? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. इज दॅट क्लिअर? हे आपण केसेस बघितल्या होत्या. नंतर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, डिस्प्लेसमेंट करते एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशनचे, डिस्प्लेसमेंट एस एच एम चे काय इक्वेशन्स आहेत बघा. हा जो जनरल इक्वेशन आहे. ओके, पार्टिकल जर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर डिस्प्लेसमेंट काय असते? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. पार्टिकल मीन पासून जर स्टार्ट झाला तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्स्ट्रीम पासून जर स्टार्ट झाला तर एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. आता आपण आजचा जो पॉइंट बघणार आहे, आजचा आपला जो पार्टिकल आहे तो इथून स्टार्ट होतोय, म्हणजे आपण हे यूज करणार आहे फर्स्ट. आणि नंतरच्याला आपण काय बघणार आहे? एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे आपलं आजचे जे हेडिंग आहे पार्टिकल एक्झिक्युटिंग किंवा परफॉर्मिंग एस एच एम आणि स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन्स टुवर्ड द पॉझिटिव्ह इकडं. ओके, स्टार्ट करायचा. ग्राफिकल जनरली कसं असतं? जसं क्रिकेटची मॅच असते त्यामध्ये असा ग्राफिकल दिलेला असतं. ऍक्च्युली असा ग्राफ असतो. इकडं ओव्हर, इकडं रन्स. ओके, आणि असा ग्राफ असतो काय तर इंडिया 10 ओव्हर, 20, 30, 40, 50. हे रन्स 50, 100, 150, 200, 250, 300. ओके, आणि काय फॉल्स ऑफ विकेट्स. हे ऑस्ट्रिया किंवा इंग्लंड म्हणतात. आणि ग्राफवरून जी 50 ओव्हरची मॅच आहे त्याला 3 आवर्स एक साइड आणि 3 आवर्स अदर साइड, असे 6 आवर्स जातात बघण्यासाठी. पण तुम्ही एका मिनिटात तुम्ही सांगू शकता की ह्या ओव्हरऑल मॅचचा ह्या ग्राफवरून. ओके, तुम्ही ग्राफ बघितलेले. तसं आपला जो हा पार्टिकल एनिवे, आपला जो हा जो पार्टिकल आहे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते, त्याचं आपल्याला काय करायचंय? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचंय. त्याचं ग्राफद्वारे दाखवायचं की पार्टिकलची सिंपल हार्मोनिक मोशन्स.
आणि पार्टिकल सगळ्यात महत्वाचं स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. ओके, स्टार्ट करायचा, चालू करू आपण. बघा आपल्याला माहिती आहे एक्स्ट्रीम पोझिशन ही मीन पोझिशन आणि पार्टिकल आपला इथून स्टार्ट होणार आहे. ओके, आपलं जनरल इक्वेशन काय असतं डिस्प्लेसमेंटचं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, आता पार्टिकल इथून स्टार्ट होणार आहे. मग अशी मी सांगितलं डायरेक्ट जर लिहिलं तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी चालेल, हे लिहिलं तर चालेल एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. हे मीन पोझिशन पासून जर पार्टिकल स्टार्ट झाला तर हे इक्वेशन आहे लक्षात. तुम्ही हे लिहिलं तर चालेल. आणि आपल्याला माहिती आहे वी हॅव फाय, इथं फाय त्यावेळेस इथून स्टार्ट होतो त्यावेळेस फाय काय असतो 0. देअरफॉर एक्स काय मिळेल आपल्याला ए साइन ओमेगा टी प्लस 0 म्हणजे एक्स काय मिळेल आपल्याला ए साइन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1 म्हणजे हेच मिळालं. ओके, म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट काढलेली एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपल्याला वेलोसिटी बघूया. वेलोसिटीची डेफिनेशन काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट बदलली की काय असणार आहे वेलोसिटी त्या पार्टिकलला डी बाय बाय डी टी. हा इथं पुट करू ए साइन ओमेगा टी. व्ही इज इक्वल टू ए, एम्प्लिट्यूड काय असणार ही कॉन्स्टंट, इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, ए डी बाय बाय डी टी साइन ओमेगा टी. डेरिव्हेटिव्ह परत एकदा सांगतो तुम्हाला बघा, डी बाय बाय डी एक्स इंटू साइन एक्स त्याचा काय असतो कॉस एक्स. डी बाय बाय डी एक्स इंटू एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. नंतर डी बाय बाय डी एक्स इंटू के, आणि के जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. ओके, जर डी बाय बाय डी एक्स इंटू के एक्स असं जर असेल तर के काय घ्यायचा, के हा कॉन्स्टंट आहे, डी बाय बाय डी एक्स इंटू एक्स आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1, म्हणजे आपल्याला काय मिळेल के. ओके, नंतर डी बाय बाय डी एक्स कॉस एक्सचा लक्षात ठेवा मायनस साइन एक्स. कॉस एक्सचा काय असतो मायनस साइन एक्स. हे डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा, ज्यांचा मॅथ्स नाही ना एवढे सफिशियंट आहेत त्यांना. ठीक आहे, नंतर अजून एक डेरिव्हेटिव्ह बघा, डी बाय बाय डी एक्स साइन के एक्स. इथं व्यवस्थित लक्ष द्या, डी बाय डी एक्स साइन एक्स काय आता कॉस एक्स. आता इथं बघा डी बाय डी एक्स साइन एक्सचा काय असतो कॉस एक्स, म्हणजे काय लिहायचं कॉस के एक्स. परत कशाचा घ्यायचा डी बाय बाय डी एक्स इंटू के एक्स. फॉर्म्युले थे डेरिव्हेटिव्हचे मला मॅथ्सचे टीचर्स तुमचे व्यवस्थित तुम्हाला सांगतील, तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मग हा कॉस के एक्स असाच, हे के निघेल बाहेर, कॉन्स्टंट आहे, डी बाय बाय डी एक्स इंटू एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1, म्हणजे कॉस के एक्स इंटू के. एवढे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला, हे फॉर्म्युले तुम्हाला आलेच पाहिजे आपल्या फिजिक्ससाठी. ओके, की हा एक्सप्रेशन आपण जे बघतोय किंवा हा जो पॉईंट बघतोय त्यासाठी एवढे सफिशियंट आहेत. ठीक आहे, पॉज करून द्या. आता इथं बघा v इज इक्वल टू ए डी बाय डी टी साइन ओमेगा टी. व्ही ए साइनचा काय असतो कॉस, पुढचा तसं लिहायचा साइन कॉस ओमेगा टी, आणि परत कशाचा घ्यायचा डी बाय डी टी इंटू ओमेगा टी. ओके, व्ही इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. ओके, ओमेगा कॉन्स्टंट, डी बाय डी टी इंटू टी याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1. आपले तर टाइम व्हेरिएबल आहे,
मॅथ्स मध्ये जनरल dy बाय dx आपल्या इथं dy बाय dt. v इज इक्वल टू a, हा ओमेगा इकडे येईल कॉस ओमेगा टी आणि हा 1, म्हणजे v इज काय होईल a ओमेगा कॉस ओमेगा टी. म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली. व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय मिळालं आपल्याला बघा, v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. ओके. सेकंड नंबर, नाउ फाइंड द ऍक्सेलरेशन्स. ऍक्सेलरेशन आपल्याला आता फाइंड आउट करायचे. ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम. ओके, ही व्हॅल्यू इथं पुट करू, म्हणजे काय मिळेल a इज इक्वल टू dy बाय dt a ओमेगा कॉस ओमेगा टी. एक कॉन्स्टंट आहे a ओमेगा dy बाय dt कॉस ओमेगा टी. a ओमेगा कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉसचा मायनस साइन, म्हणजे काय ना मायनस साइन हे तसंच लिहायचं ओमेगा टी, परत कशाचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt इंटू ओमेगा टी. ओके, a इज इक्वल टू हे मायनस साइन a ओमेगा साइन ओमेगा टी, परत हा कॉन्स्टंट dy बाय dt इंटू टी, परत वरून होणार, आणि हा ओमेगा करणार ओमेगा स्क्वेअर. a इज इक्वल टू मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. 3 नंबर, हे ऍक्सेलरेशन काढलं. मग ऍक्सेलरेशन काय मिळालं, a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन हे पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन पासूनचे आपण काय केलेले आहेत, व्हॅल्यू काढले आहेत. ओके, एक्सप्रेशन आणि ग्राफिकल रिप्रेझेंट अतिशय सोपं आहे. x इज इक्वल टू sin ओमेगा t, v इज इक्वल टू a ओमेगा cos ओमेगा t इज इक्वल टू a ओमेगा स्क्वेअर sin ओमेगा. ह्याच्यामध्ये पण आपण थोडासा चेंज करणार आहे, ते नंतर कन्क्लुजन साठी बघूया. ओके, आता तुम्हाला काय साइन कॉसच्या व्हॅल्यू शिकवतो. त्या अगोदर एक आपण टेबल फॉर्म करू. टाइम, थिटा, डिस्प्लेसमेंट, velocity, accelerations. Okay, okay, 1 2 t theta म्हणजेच ओमेगा टी, x velocity, accelerations. अगोदर टेबल फॉर्म करू, मग त्याच्यावरून आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स करू. ओके, आता तुम्हाला काय व्हॅल्यू शिकवतो बघा. साइन थीटा cos थीटा, थीटा जो असणार आहे
0 एक मेथड सांगतो कसे लक्षात ठेवायचे. 0 1 पाय बाय 2 2 पाय बाय 2 3 पाय बाय 2 4 पाय बाय 2 5 पाय बाय 2 6 पाय बाय 2 7 पाय बाय 2 अँड सो ऑन. आता इथं काय येणार आहे पाय बाय 2. इथं 2 ला 2 कॅन्सल होईल, याच काय मिळेल पाय. इथं 3 पाय बाय 2 हे बेद दुने 2 पाय आणि 5 पाय बाय 2. हा म्हणजेच किती असतो 90, हा 180, 270, 360 आणि हा ओके. हे टेबल आपल्याला लागणार कॉस साइनच्या व्हॅल्यू. बघा थिटा जर 0 असेल तर साइन 0 किती असतो 0. थिटा जर 90 असेल तर 1 परत 0 -1 0 1. हे जर माझ्या लक्षात आलं तर साइन ग्राफ लक्षात ठेवायचा. साइन ग्राफ इकडं +1 इकडं -1. 0 साइन ग्राफ कसा असतो हा पाय बाय 2 हा पाय 3 पाय बाय 2 2 पाय आणि 5 पाय बाय 2. ओके. साइन ग्राफ इथून स्टार्ट होतो. बघा 0 ला काय असणार आहे 0, हा 90 ला किती असणार आहे +1. तर पायला काय झाला 0, तर 3 पाय बाय 2 ला काय झाला -1, परत 2 पायला काय झाला 0 आणि परत काय झाला +1. ओके. हा साइन ग्राफ ह्याच्यावरून सुद्धा व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता. किंवा कॉसचा बघू आपण. +1 -1 हा पाय बाय 2 हा पाय 3 पाय बाय 2. ओके. 2 पाय आणि 5 पाय बाय 2. कॉसचा हा कॉसन का बघा कॉस 0 असेल त्याचा काय 0 ला 1, परत पाय बाय 2 ला काय पाय बाय 2 ला 0, परत पायला काय -1, 3 पायला परत काय झाला 0, 2 पायला काय झाला परत +1 आणि 5 पाय बाय 2 ला काय झाला 0. अशा सुद्धा लिहू शकता. भरपूर मेथड्स आहेत तुम्हाला साइन कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवण्याच्या. तुम्ही मॅथ्सच्या टीचरला सुद्धा तुमच्या विचारू शकता. ओके. आता तुम्हाला घड्याळ शिकवतो मी. क्लॉक हे आपलं जनरल क्लॉक 12 3 6 9. ओके. आपल्या फिजिक्सचं घड्याळ बघू. ज्यावेळेस तिथून जर पार्टिकल किंवा तो जर काटा बरोबर आहे मिनिट हँड असेल सेकंड हँड असेल, ज्यावेळेस इथून तो एक रिव्होल्यूशन कंप्लीट त्याला आपण म्हणतो पिरियड. ओके. टी म्हणतो. आता हे बघा किती भाग आहेत 1 2 3 किंवा 1 2 3 4. इथं काय करायचं T/4 म्हणजे 1T/4. नंतर इथं काय लिहिलं तर 2T/4. इथं काय लिहिलं तर 3T/4. इथं काय लिहिलं 4T/4. नंतर काय येणार आहे 5T/4. ओके. बघा आता हा किती 1 म्हणजेच T/4 हे बे दुने म्हणजेच काय मिळतील T/2 हे 3T/4 हे 4 ला 4 कॅन्सल होतील म्हणजे काय मिळेल T एक कंप्लीट आणि नंतरचा काय असणार आहे 5T/4. ओके. इथं आपण टाइम पण बघणार आहे.
बघा सुरुवातीला 0, नंतर काय असणार आहे t/4, नंतर t/2, नंतर 3t/4, नंतर t, नंतर 5t/4. ओके, नंतर थिटा 0, π/2, पाय 3π/2, 2π, 5π/2. ओके, आता आपल्याला डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ऍक्सलरेशनच्या व्हॅल्यू हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण त्या व्हॅल्यू पुट करणार आहे. बघा आता पुट कशा करायच्या ते सांगतो. एक्सप्रेशन थोडं मोठं आहे पण सिंपल आहे. पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट बघू आपण. डिस्प्लेसमेंट काय आपली x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी, x इज इक्वल टू a तसाच साइन ओमेगा टी काय आता 0 आणि साइन 0 काय असतो इंटू 0 म्हणजे काय मिळेल आपल्याला 0. नंतर किती ओमेगा टी π/2 आणि π/2 साइन π/2 काय असतो 1 म्हणजेच काय मिळेल a. नंतर पायची व्हॅल्यू काय साइन साठी बघतोय आपण, ठीक आहे असणार आहे 0, परत काय येणार आहे 0, परत 3π/2, 3π/2 साइन काय असतो 3π/2 म्हणजे काय असणार आहे -1 आणि म्हणजेच काय येणार आहे -a. ओके, 2π काय असणार आहे 0, परत मल्टिप्लाय केला काय 0, सॉरी. नंतर 5π/2 ला काय 5π/2 काय येणार हा 1 म्हणजेच काय येणार आहे 8. ओके, आता व्हेलॉसिटी बघू. वेलोसिटी काय v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. v इज इक्वल टू a ओमेगा तसाच कॉस ओमेगा टी काय आता ओमेगा टी सुरुवातीला काय घ्यायचं 0 आणि वेलोसिटी साठी बघतोय आपण 0. कॉस 0 काय असतो 1 म्हणजे v इज इक्वल टू a ओमेगा 1 म्हणजे v इज इक्वल काय मिळेल a इंटू ओमेगा. हा काय मिळाला a ओमेगा. ओके, आता ओमेगा टी काय π/2, 0 नंतर काय π/2 आणि cos π/2 काय 0 म्हणजेच हा काय येणार आहे 0. परत वेलोसिटी साठी पाय cos ची व्हॅल्यू काय असते -1 म्हणजेच काय -a ओमेगा ओके. नंतर 3π/2 ला काय असणार आहे 0, परत 0 ने मल्टिप्लाय केला येणार आहे 0, परत 2π ला काय cos 1 म्हणजेच काय येणार आहे a इंटू ओमेगा आणि 5π/2 ला cos काय 5π/2 ला 0 म्हणजे हे काय येणार आहे 0. ओके, डिस्प्लेसमेंट काढली, वेलोसिटी काढली. आता ऍक्सलरेशन्स. ऍक्सलरेशन्स काय a ओमेगा स्क्वेअर्स. ओके, सॉरी मायनस पाहिजे कारण इथं मायनस असणार आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी. v इज इक्वल टू ऍक्सलरेशनचं आपण बघितलं होतं थोडीशी मिस्टेक येतं लिहिता आपण पण मायनस लिहायचं राहिलं उसल्यामुळे आपण ते हे केलं. dv/dt काय असणार आहे a ओमेगा dy/dt आणि cos ओमेगा टी. हा बाहेर निघेल a ओमेगा आणि cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -sin ओमेगा टी
आणि डी पाय बाय डी टी इंटू ओमेगा टी. हा मायनस साईन येतील, मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी, परत हा ओमेगा बाहेर निघेल, डी वाय बाय डी टी इंटू टी. म्हणजेच काय इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. मिस्टेक आहे थोडी, बहुतेक ते आपण बघितलेले मागाशी तर लिहायचं राहिलं होतं, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. ओके. ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. ओके. मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. साइन ओमेगा, ओमेगा टी काय 0 आणि साइन 0 काय असतो, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन 0 0, म्हणजे काय मिळेल आपल्याला हा 0. ओके. परत आता काय घ्यायचा, पाय बाय 2 आणि साइन पाय बाय 2 1, म्हणजेच काय येणार आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ओके. नंतर काय घ्यायचा पाय, साइन पाय काय असतो 0 0 ने टेबलला गेला रे 0. नंतर किती घ्यायचा 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2 काय मायनस, आता व्यवस्थित लक्ष द्या, हे मायनस मायनस करणार प्लस ए ओमेगा स्क्वेअर, म्हणजे ए ओमेगा स्क्वेअर प्लस. नंतर 2 पाय साइन 2 पाय बघा 0 आहे, 0 ने मल्टिप्लाय केला काय 0, आणि लास्ट 5 पाय बाय 2 काय 5 पाय बाय 2 हा काय 1 आहे, म्हणजे आपल्याला काय मिळेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर, मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर एवढं आपल्याला बघायला लागेल. तुम्हाला साइन कॉसच्या व्हॅल्यू, डेरिव्हेटिव्स बरोबर आहे, टी थिटा, आणि त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन व्यवस्थित काढा. असा टेबल तयार करा, टेबल फॉर्म झाला की आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय करू शकतो, तयार करू शकतो. ओके. आता आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू. त्याच परीक्षेला जर हा जर क्वेश्चन आला तर हे जे आपण 3 ग्राफ बघणार आहे, डिस्प्लेसमेंट टाइम, वेलोसिटी टाइम कर्व आणि ऍक्सेलरेशन टाइम कर्व्स, एका खाली एक काढायचे. पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट साठी, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, हे 0 पाय बाय 2 लिहा किंवा टी बाय 4, एनी टी बाय 4 लिहा आपण, टी बाय 4, नंतर टी बाय 2, 3 टी बाय 4, नंतर टी, नंतर 5 टी बाय 4. थिटा लिहिलं तर चालेल, पाय बाय 2, पाय 3 पाय बाय 2 अँड सो ऑन. डिस्प्लेसमेंट काय असते प्लस ए, इकडे काय असणार आहे मायनस ए. ओके. दुसरी एक काळजी काय घ्यायची, याच्या खाली असलं रिप्रेझेंटेशन व्यवस्थित आहे आपलं ग्राफिकल. ओके. स्केलचा यूज करायचा.
t by 4 t by 2 3t by 4 t 5t by 4 t by 4 t by 2 3t by 4 t 5t by 4. ओके, इथे काय असणार आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअर सॉरी ओमेगा आणि मायनस ए ओमेगा. इथं काय असणार आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअर ॲक्सलेशनसाठी आणि मायनस ए ओमेगा स्क्वेअर हे 0 इथं 0. ओके, आता डिस्प्लेसमेंटचा सुरुवातीला बघू. डिस्प्लेसमेंट टाइम 0 आहे. इथं बघा टाइम 0 डिस्प्लेसमेंट 0 इथून स्टार्ट होतोय. डॉट अनसर्कल करायचा. टी बाय 4 टाइम ज्यावेळेस टी बाय 4 असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय पॉझिटिव्ह आहे. टी बाय 4 ला डिस्प्लेसमेंट येतं. ओके, नंतर टी बाय 2 ला बघा डिस्प्लेसमेंट काय झालेली आहे. टी बाय 2 ला टाइम टी बाय 2 आहे त्या डिस्प्लेसमेंट काय 0. नंतर 3t बाय 4 ला डिस्प्लेसमेंट काय झाली मायनस ए म्हणजे परत टी ला काय झाली डिस्प्लेसमेंट काय झाली 0. नंतर 5t बाय 4 ला काय झाली प्लस ए. हे स्मॉल डॉट द्यायचा सर्कल काढायचा आणि आपण फ्री हँडने काय करायचं जोडायचे. ओके, हा डिस्प्लेसमेंट कर्व झाला. डिस्प्लेसमेंट टाइम कर्व. ओके, आता व्हेलॉसिटी टाइम कर्व बघू. बघा व्हेलॉसिटी आणि टाइम्स. टाइम 0 आहे त्यावेळेस डिस्प्ले सॉरी व्हेलॉसिटी काय प्लस ए ओमेगा म्हणजे इथं इथं 0 ला इथे. तर टाइम टी बाय 4 आहे व्हेलॉसिटी काय झाली 0. टी बाय 4 ला ही 0 ची लाईन आहे. ओके, ही 0 ची लाईन आहे लक्षात. नंतर टी बाय 2 ला काय झाली मायनस ए ओमेगा व्हेलॉसिटी मायनस ए ओमेगा इथे. परत 3t बाय 4 ला काय झाला 0. परत टी ला काय झाला प्लस ए ओमेगा म्हणजे इथं. आणि परत 5t ला टी बाय 4 ला काय झाला 0. परत हे फ्री हँडनी ओके. हे व्हेलॉसिटी टाइम एक्सेलरेशन बघू. टाइम 0 एक्सेलरेशन 0. टी बाय 4 ला एक्सेलरेशन काय मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे इथं टी बाय 4 ला मायनस. टी बाय 2 ला परत काय झाला 0. 3t बाय 4 ला काय झाला 3t बाय 4 ला प्लस. नंतर टी ला 0 आणि परत 5t बाय 4 ला काय झाला मायनस. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स आपण हे टेबल वरून काय केलेले तयार केलेले आहे. आता आपल्याला ह्याच्यावरून कन्क्लुजन्स ग्राफवरून 4 ते 5 कन्क्लुजन आहेत ते आपण बघू. त्याबरोबर बघा हे इक्वेशन्स. हे इक्वेशन मी बघा कसं लिहितोय. x इज इक्वल टू ए साइन म्हणजे x इज काय आपलं इक्वेशन ए साइन ओमेगा टी. तेच मी असं लिहू शकतो x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 0 असं लिहिलं तरी चालतं. ए साइन ओमेगा टी प्लस हे 0 ने जर आत मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे हेच येणार इक्वेशन. ओके, आता आपलं जे दुसरं इक्वेशन आहे v इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी
ओके, तर ते इक्वेशन्स बघा कसं लिहितोय मी. V इज इक्वल टू ए ओमेगा साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 असं चालू शकतं का? चालू शकतं. बघा हे जर सोडवलं मी तर हेच मिळणार आहे. काय ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला बघा. साइन ए प्लस बी काय असतो? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तसंच इथं बघा साइन काय ओमेगा टी प्लस पाय बाय 2 काय येईल? साइन ओमेगा टी कॉस पाय बाय 2. ओके, प्लस कॉस ओमेगा टी साइन पाय बाय 2 आणि कॉस 90 काय असतो? 0. त्यामुळे हा काय येणार? 0. म्हणजे साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 काय राहील? कॉस ओमेगा टी आणि साइन 90. हा साइन 90 काय असतो? 1. म्हणजेच काय होईल? कॉस ओमेगा टी. झेच्या जागेवर हे. ओके, हे आपल्याला लागणार आहे. नंतर ऍक्सलरेशन बघा. ऍक्सलरेशन काय? मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. तेच मी असं लिहितो. ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस पाय असं लिहिलं तरी चालतं. 3 नंबरचं इक्वेशन आपण असं लिहूया. आणि हे जर सोडवलं तर आपल्याला हेच मिळणार आहे. ओके, बघा हा जर पुट केला इथं साइन ओमेगा टी प्लस पाय काय असणार ह्या फॉर्म्युल्यानुसार? साइन ओमेगा टी कॉस पाय प्लस कॉस ओमेगा टी साइन पाय. ओके, आता साइन ओमेगा टी तसा असेल कॉस पाय काय असतो? -1 आणि कॉस ओमेगा टी तसा असेल साइन 180 0. म्हणजे हा काय? 0 म्हणजे आपल्याला काय? मायनस साइन ओमेगा टी. म्हणजे आपल्याला हा काय मिळेल? मायनस साइन ओमेगा टी. म्हणजे हे इक्वेशन मिळेल. ओके, आपलं जे कन्क्लुजन बघायचे ना, कन्क्लुजन ऍक्च्युली ग्राफ वरून बघायचे, पण तुम्हाला ह्या इक्वेशन वरून पण कन्क्लुजन कसं काढायचं ते मी सांगेन. ओके, बघा ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता फेज ऑफ SHM तो आठवत असेल तर बघा किंवा तो व्हिडिओ बघा. ही मेन पोझिशन, ही मेन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन SHM. हे आपले एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. आता पार्टिकल इथून स्टार्ट होणार आहे. इथून बघा, इथून स्टार्ट होणार आहे तर काय असणार आहे? 0. ज्यास तो इथं जाईल त्यास तो इथे येईल. म्हणजे अँगल किती झाला? 90. परत तो इथे येईल. परत किती झाला? 180. परत तो इथे येईल 270 आणि परत इथं आला 360. एक ऑसिलेशन्स. ओके, ज्यावेळेस इथं स्टार्ट होईल त्यावेळेस काय? आता 0. इथं 90, तर इथं 180, 270, 360. आता आपल्याला कन्क्लुजन बघायचंय. बघा कन्क्लुजन हे 3 ग्राफ वरून कन्क्लुजन आहे. आता हे जे बघा डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन, ही जी डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे आणि ऍक्सलरेशन जे आहे. ओके, हे काय? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन्स. बरोबर आहे? काय? ऑफ SHMs. बरोबर आहे? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी ऑफ SHMs आर काय असणार? त्या पिरियडिक फंक्शन ऑफ टाइम. पिरियडिक फंक्शन ऑफ टाइम म्हणजे काय? पिरियडिक रिपिटेशन, पिरियडिक फंक्शन आहे लक्षात. दुसरा जो असणार आहे बघा डिस्प्लेसमेंट. दुसरं कन्क्लुजन, डिस्प्लेसमेंट टाइम कर्व
डिस्प्लेसमेंट टाइम कर्व and acceleration टाइम कर्व आर हे काय असणार आहे साइन कर्व. बघा डिस्प्लेसमेंट जेव्हा इथून ग्राफ चालू होतो मग ह्या दिशेने जाऊन देईल किंवा ह्या तो काय असतो साइन कर्व असतो. आणि ज्यावेळेस इथून किंवा इथून स्टार्ट होतो तो काय असतो कोसाइन. तुम्हाला सांगा वेलॉसिटी टाइम कर्व काय. वेलॉसिटी टाइम कर्व कोणता आहे कोसाइन. ओके हे दुसरं जे कन्क्लुजन असणार आहे डिस्प्लेसमेंट टाइम कर्व हा कोणता आहे साइन. नंतर ऍक्सलरेशन टाइम कर्व हा सुद्धा काय साइन कर्व आहे. आणि वेलॉसिटी टाइम कर्व हा काय कोसाइन. ओके आता पुढची जी 3 कन्क्लुजन आहेत ती व्यवस्थित लक्ष द्या. फेज डिफरन्स बघायचा आहे. फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. त्याच्यावरून पण आपण सांगू शकतो आणि इक्वेशन बघा हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे आणि व्हेलॉसिटीचं. डिस्प्लेसमेंट फेज बघा हा 0 आणि हा काय π/2 म्हणजेच 90. ह्यांच्यामधला जर फेज डिफरन्स काढला तर काय मिळेल वेलॉसिटीचा किती π/2 आणि डिस्प्लेसमेंट काय 0. त्यांच्यामधला डिफरन्स काय येणार आहे म्हणजेच π/2 - 0 काय मिळेल आपल्याला π/2 90. म्हणजे लक्षात ठेवा पुढचं जे कन्क्लुजन असणार आहे फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी किती असणार आहे π/2. ओके किंवा इथं जर दाखवायचं झालं तर मला सांगा आता डिस्प्लेसमेंट काय इथून स्टार्ट होते हा पॉईंट बघा 0 आहे आणि वेलॉसिटी काय हित आहे आणि ह्यांच्यामधला डिफरन्स बघा 90 - 0 म्हणजेच काय येणार आहे π/2. ओके दुसरा बघा फेज डिफरन्स ऍक्सलरेशन अँड व्हेलॉसिटी. ऍक्सलरेशन ह्याच्यावरून पण सांगतो तुम्हाला. ऍक्सलरेशन अँड व्हेलॉसिटी हे व्हेलॉसिटी किती 90 आणि ऍक्सलरेशन किती पाय म्हणजेच 180. 180 मधून 90 गेली किती असणार आहे 90 म्हणजेच किती π/2. किंवा ह्याच्यावरती जर सांगायला गेलं तर आता बघा ऍक्सलरेशन इथून स्टार्ट होतंय म्हणजे 180 आणि वेलॉसिटी किती आहे 90. 180 - 90 किती येणार आहे π/2. ओके आणि दुसरा जो असणार आहे ऍक्सलरेशन किंवा डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन यांच्यामध्ये डिफरन्स बघा हा पाय आणि हा 0 म्हणजे किती येणार पाय. किंवा इथं बघा 180 ऍक्सलरेशन इथून स्टार्ट होतंय 180 आणि हा मीन पोझिशन पासून हा इथून स्टार्ट होतोय म्हणजे किती असणार आहे पाय. इझी अतिशय ह्याच्यावरून लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा ग्राफिकल वरून सुद्धा लक्षात ठेवा. अजून ग्राफिकल वरून तुम्हाला सांगतो सिंपल अजून सोप्या भाषेत सांगतो. ही एक वेव आहे आणि दुसरी वेव आहे. तर अशा जर असेल तर त्यांच्यामध्ये नो फेज 0 फेज हे बघा याला म्हणतात 0 फेज. किंवा एक वेव इथून स्टार्ट झालेली आणि एक वेव याला म्हणतात आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज किती असतो पाय रॅडियन. आणि इथं काय असणार आहे इन फेज याला म्हणतात इन फेज आणि तो काय असतो 0 असतो. आता इथं बघा डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन हे कसे आहेत आउट ऑफ फेज त्यामुळे त्यांच्यामधला फेज किती असणार आहे पाय. ओके समजा एक वेव इथून स्टार्ट होते आणि दुसरी वेव इथून स्टार्ट होते ह्यांच्यामधला जो फेज आहे तो किती असतो π/2 डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी बघा. ओके इज दॅट क्लिअर. अतिशय सोपं आहे ह्याच्यावरून तर इझी आहे आणि मग अशा आपण फेज ऑफ SHM चा ह्याच्या अगोदरचा पॉईंट आहे त्याच्यावरून तुम्हाला पण समजेल. हे त्याचे काय कन्क्लुजन. अजून एक कन्क्लुजन राहिलेले लक्षात ठेवा. कन्क्लुजन हे जे ऑल कर्व्स आहेत
म्हणजे हे शेप जे आहेत हे शेप्स हा डिस्प्लेसमेंटचा शेप्स रिपिटेशन्स असणार इथून ते काय मिळणार आपल्याला परत रिपिटेशन्स. नंतर वेलॉसिटीचा बघा परत रिपिटेशन्स आहेत आणि कशाचा ऍक्सेलरेशनचा ह्याला म्हणतात 2π. हा पण काय असणार आहे 2π. हा पण काय असणार आहे 2π. आफ्टर 2π नंतर आपल्याला हे शेप जे ऑल कर्वचे काय मिळणार रिपिटेशन्स मिळणार आहेत. ओके समजलं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स. पॉज करून लिहा.